नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 7वीच्या वर्गाचा समाजशास्त्र या विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण समाजशास्त्राची प्रथम सत्र संकलित मूल्यमापन 1ची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्टसुद्धा पहा, त्यात आपल्याला इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका सहज मिळतील. इयत्ता 7वी इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्राची ही प्रश्नपत्रिका आहे. एकूण 50 गुणांचा आपला पेपर आहे आणि हा सोडवण्यासाठी 2 तासाची वेळही दिली जाणार आहे. त्यासाठी विचारलेला पहिला प्रश्न, पुढील आकृत्या पूर्ण करा 4 गुणांसाठी. 1. शहाजी राजांची जहागीर असलेले परगणे पुणे, सुपे, चाकण, इंदापूर. 2. आग्र्याच्या सुटकेनंतर शिवरायांनी जिंकलेले मुघलांचे किल्ले: रोहिडा, लोहगड, सिंहगड, पुरंदर. नावे लिहा. जावळीच्या खोऱ्यात शिवरायांनी बांधलेला किल्ला प्रतापगड. बलोपासनेचे महत्त्व सांगणारे रामदास स्वामी. गुजराती भाषेचे आद्य कवी नरसिंह मेहता. उदयसिंहाचा पुत्र महाराणा प्रताप. प्रश्न दुसरा, वाक्य दुरुस्त करा 3 गुणांसाठी. 1. संविधानाची उद्देशिकेची सुरुवात आम्ही भारतीय लोकप्रतिनिधी या शब्दाने होते. आम्ही भारतीय लोक या शब्दाने होते. न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपतीतर्फे होते. गावाचा कारभार नियमांच्या आधारावर चालतो. गटात न बसणारा शब्द सिंधुदुर्ग. दुसऱ्या गटात न बसणारा शब्द बरीदशाही. त्यानंतर काव्यपंक्ती कोणाच्या ते लिहा. संत तुकाराम, संत सावतामाळे. एका वाक्यात उत्तरे लिहा. तवारीख म्हणजे काय? बघा, या ठिकाणी उत्तरं पण दिलेली आहेत. दुसरं आहे, रामानुजांनी समाजाला कोणता उपदेश केला? तिसरे, बुद्रुक म्हणजे काय? शहाजी राजांनी मुघलांना प्रखर विरोध का केला? या सर्व एका वाक्यात प्रश्नांची उत्तरं आपण लिहायची आहेत. बुद्रुक म्हणजे मूळगाव. रामानुजांनी केलेला उपदेश म्हणजे ईश्वर सर्वांसाठी आहे, तो भेदभाव करत नाही. तवारीख म्हणजे काळाचा निर्देश. आणि शहाजी राजांनी मुघलांचा दक्षिणेत प्रवेश होऊ नये याला विरोध केला. ब भाग आहे, संकल्पना स्पष्ट करा 3 गुणांसाठी. 1. संविधान दिन. दुसरं आहे राज्यशासन. तिसरं आहे समता. प्रश्न चौथा, का ते लिहा. मध्ययुगीन भारतात धार्मिक समन्वयाला चालना मिळाली. दुसरे, शिवरायांनी अफजल खानास ठार मारले. त्यानंतर प्रश्न चौथा, थोडक्यात उत्तरे लिहा. 1. ऐतिहासिक वास्तूंच्या माध्यमातून आपल्याला कोणती माहिती मिळते? दुसरे, मुघलांना आसाममध्ये आपली सत्ता दृढ करणे का अशक्य झाले? तिसरे, सुफी पंथाची शिकवण लिहा. भाग दुसरा, प्रश्न 5वा, योग्य पर्याय निवडा. 1. सूर्यग्रहण अमावस्येला होते. 2. लाटेच्या उंच भागाला शीर्ष म्हणतात. 3. पृथ्वीवर हवेचा दाब असमान आहे. 4. हवा प्रसरण पावली की विरळ होते. 5. हिवाळी पर्जन्य हे भूमध्य प्रदेशाचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर ब भाग, एका वाक्यात उत्तरे लिहा 5 गुणांसाठी. 1. कोणत्या वाऱ्यांना हंगामी वारे म्हणतात? विशिष्ट ऋतूत वाहणाऱ्या वाऱ्यांना. दुसरे, भूमध्य सागरी प्रदेशात कोणत्या संस्कृतीचा विकास झाला? ग्रीक आणि रोमन. हवेच्या दाबाचे घटक: उंची, तापमान आणि बाष्पाचे प्रमाण. लाटांची गती कशावर अवलंबून असते? वाऱ्याच्या वेगावर. चंद्रग्रहणाचे प्रकार लिहा. खग्रास चंद्रग्रहण आणि खंडग्रास चंद्रग्रहण. पुढचा प्रश्न 6वा, संज्ञा स्पष्ट करा. शुक्ल पक्ष, सुनामी.
त्यानंतर ब भाग टिपा लिहा. हवेच्या दाबाचे क्षितिज समांतर वितरण. खंडग्रास चंद्रग्रहण. आणि 7वे आकृती काढा. हवेचे दाबपट्टे, भांगाची भरती आणि चंद्राची उपभू अपभू स्थिती. या सर्व आकृत्या आपल्याला भूगोलाच्या पुस्तकामध्ये सहज मिळतील. प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीची समाजशास्त्र विषयाची प्रथम सत्र संकलित मूल्यमापन परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवलेली. ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणारी. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.